शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाचा 60वा वर्धापन दिन येत्या शुक्रवारी म्हणजे 19 जूनला साजरा होतोय। आपल्या संस्कृतीत 60व्या वाढदिवसाला किंवा 60व्या वर्धापन दिनाला खूप महत्त्व असतं। त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीचा किंवा मान्यवराचा 60वा वाढदिवस असो अथवा मोठ्या संस्था संघटनांचा 60वा वर्धापन दिन असो, तो त्यांच्या वकुबानुसार कमी अधिक उत्साहात साजरा होत असतो। त्यामुळे विचार करा मंडळी, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन किंवा हिरक महोत्सव आज मुंबईसह राज्यभरात कशा पद्धतीने साजरा व्हायला हवा होता। परवाच्या 19 जूनला मूळ शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन मुंबईत एक नाही तर 2 ठिकाणी साजरा होणार आहे। आवाज कुणाचा? शिवसेनेचा ही गगनभेदी घोषणा अगदी बेंबीच्या देठापासून देणारे शिवसैनिक त्या दोन्ही ठिकाणी असतील। हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख वगैरे वगैरे किताब उद्धृत करून बाळासाहेब ठाकरेंचा दोन्ही ठिकाणी जय जयकारही करण्यात येईल। पण माननीय बाळासाहेबांना खरंच अभिमान वाटावा अशी परिस्थिती या वर्धापन दिनी त्या दोन्ही ठिकाणी असणार का? हा प्रश्नच आहे। नमस्कार मंडळी, मी विजय साळवी, एबीपी माझाच्या 0 या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। मंडळी, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 2022 साली एकसंध शिवसेनेत झालेल्या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला। शिंदेनी 40 आमदारांसह उद्धव ठाकरेंविरोधात बंड केलं। त्यांच्या या बंडानं महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहराच बदलला। केंद्रीय निवडणूक आयोगानंही पक्षाचं शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदेनं बहाल केलं। त्यानंतर 4 वर्षांनी आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत फूट पडल्याची बातमी आहे। ठाकरेंच्या शिवसेनेतल्या 9 पैकी 6 खासदारांनी आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचं पत्र हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिलंय। त्यासाठी या 6 खासदारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री दिल्ली गाठल्याच्या बातम्याही प्रसारित झाल्या। त्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते अरविंद सावंतांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून खरी शिवसेना आपलीच असल्याचा दावा केला। ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटू इच्छिणाऱ्या खासदारांच्या गटाला मान्यता न देण्याची आणि या प्रकरणात आपल्यालाही आपलं म्हणणं मांडण्याची संधी द्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे। त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा ढवळून निघतंय आणि याच मुद्द्यावर आम्ही आपल्याला 0 मध्ये एक प्रश्न विचारलाय। तो प्रश्न पाहण्यासाठी आधी जाऊयात पोल सेंटरला। आणि आजचा प्रश्न आहे, उद्धव ठाकरेंच्या 6 खासदारांनी पक्ष सोडण्याची कारणं आपल्याला काय वाटतात? ठाकरेंसोबत संवादाचा अभाव, राजकीय असुरक्षितता, पैशांचा पाऊस आणि वरील पैकी तिन्ही असे 4 पर्याय आम्ही आपल्याला दिलेले आहेत। मंडळी, ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याबाबतचं पत्र हे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना दिल्याचं सांगण्यात येत असलं तरी या राजकीय घडामोडीत शिंदेंच्या शिवसेनेसोबत 6 खासदार नसल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेला ठाम विश्वास आहे। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी एक व्हीप जारी करून आपल्या संसदीय पक्षाची एक बैठक बोलावली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेत 9 खासदार आहेत आणि त्यापैकी 3च खासदार पक्षाच्या आजच्या बैठकीला उपस्थित होते। राज्यसभा खासदार संजय राऊतांच्या घरी झालेल्या या बैठकीला अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे उपस्थित होते। त्याच बैठकीत अरविंद सावंत यांनी आपण जारी केलेल्या व्हीपची माहिती दिली। संसदीय पक्षाच्या उद्याच्या बैठकीला किती आणि कोणकोणते खासदार येतात हे पाहूनच ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढील भूमिका मांडण्यात येईल। उंबरठ्यावरच्या 6 पैकी 2 खासदारांची आश्वासनं ही पूर्ण झालेली नाहीत, त्यामुळे त्यांनी स्वाक्षरी केलेली नसल्याचा दावा करण्यात येतोय। त्यामुळे ते 2 खासदार उद्याच्या बैठकीला निश्चित येतील असा ठाकरेंच्या शिवसेनेला विश्वास आहे। पण ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांचे सर्वच्या सर्व लोकसभा खासदार सोबत असल्याची अधिकृत माहिती मात्र नाही। पण त्याच वेळी शिंदेंच्या शिवसेनेकडून उंबरठ्यावरच्या 6 खासदारांच्या स्वाक्षरी अधिकृत ठरल्यात किंवा ओम बिर्ला यांना 6 खासदारांच्या स्वाक्षरीचं पत्र देण्यात आलं, याबाबत अजूनही अधिकृत माहिती किंवा फोटो समोर आलेला नाही। त्यामुळे आपल्या खासदारांविरोधात कोणत्याही प्रतिक्रिया देऊ नका अशा सूचना ठाकरेंच्या शिवसेनेकडून आपल्या नेत्यांना देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर हे फुलप्रूफ झालं असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय। केवळ तांत्रिक कारणास्तव आणि ठाकरेंच्या शिवसेनेची पुढची पावलं लक्षात घेण्यासाठी या संदर्भात 2 ते 3 दिवस उशिरानं घोषणा करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे। शिवसेना आमची आई आहे असं ते आम्ही सगळेजण मानतो आणि वागतो तशी।
त्या आईवर कोणी काही करत असेल तर उद्वेगाने एखादा शब्द आला तर त्याला काय फारसं मोठं तुम्ही चौकट बिकट काय करायची ते करा, त्याला आम्ही परवा करत नाही त्याची. काही माणसांची लायकी असते त्याच्याबरोबर शब्द येतात, तेव्हा त्यांचे शब्द जे आले ते त्या लायकीच्या माणसांसाठी आलेले, बाकी अडचणी आली. असं आम्ही प्रश्न विचारण्याची गरज भासली नाही आम्हाला. आम्हाला असं वाटतं कशासाठी आम्ही संशय व्यक्त करायचा, आमचे खासदार आहेत, आम्ही कोणावरही संशय व्यक्त करत नाही. कालही आदित्यजींनी सांगितलं आमचा विश्वास आहे सगळे आमच्या सोबत आहेत, म्हणून आम्ही त्यांना सांगितलं बाबा असं जे काय बाहेर ऐकतोय तसंच काही दुर्दैवाने घडत असेल तर आमचे पत्रे कायदेशीर बाब तपासून पाहावी. देशाच्या संविधानाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते खासदार अरविंद सावंत यांनी आता खूपच संयम दाखवला, पण तो सकाळी मात्र संयम नव्हता. या विषयावर आपल्याला नंतर खूप बोलायचंय, पण सध्या तरी आपल्याला गेस्ट सेंटरवर जायचंय, कारण माझी